पण मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, नागपूरला पेटवण्यामध्ये सरकारच जबाबदार होतं हे मी या ठामपणे या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज। एकीकडे जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नाही, पण या आमदारांना कुठली थ्रेट आहे आणि कुठल्या कारणाने या आमदारांना आणि त्यांचे जे पक्षाचे काही नेते आहेत कुठल्या आधारावर यांनी वायप्लस सिक्युरिटी दिलेली आहे त्याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे। हा जनतेचा पैसा आहे अध्यक्ष महाराज। मुख्यमंत्र्यांनी सर्रास त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला आणि आता जो रिपोर्ट येतो आहे तो रिपोर्ट समजा त्याच्या मारण्यामुळे झाला असेल, पोलीस कोम्बिंग मुळे झाला असेल, तर अध्यक्ष महाराज त्या पोलिसांवर काय कारवाई केली, कोणाचे आदेश होते? अध्यक्ष महाराज, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वर मी या ठिकाणी बोलायला उभा आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, मी सुरुवातीलाच मी आकड्यावर आता सध्या जाणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नागपूरच्या प्रकरणामध्ये जे काही मुद्दे मांडलेत आणि त्या दिवशी मी त्यांना म्हणालो होतो की मला एक मुद्दा तुमचा सुट्टे आहे, मला त्या मुद्द्यावर बोलायला संधी दिली तर आपल्याला आताच इथं क्लिअर करता येईल। अध्यक्ष महाराज, नागपूरचा एक मुद्दा जो सुटतो आहे तो वारंवार, अध्यक्ष महाराज, जी घटना झाली, जी दंगल झाली, त्या दंगलीचं आम्ही समर्थन करणार नाही आणि कदापि ते करता येणार नाही अध्यक्ष महाराज। पण दंगल कोणी निर्माण केली आणि दंगल कुठून सुरुवात झाली त्या गोष्टीचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकही स्पष्टीकरणामध्ये ते वाक्य आलं नाही अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, ती घटना अशी झाली, मी परवा पण बसल्याने बोलत होतो आणि त्यांनी त्याच्यात उत्तरात सांगितलं की जे काही हिरवी चादर होती ती हिरवी चादर आयात नव्हती, म्हणजे पवित्र नव्हती आणि ते पेटवण्यात आली, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर सांगितलं। अध्यक्ष महाराज, ते आयात होती की नव्हती मी त्याच्या खोलात आता जात नाही, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा असे या पद्धतीचे आंदोलन होतात आणि प्रतिकारात्मक आपण एखादी वस्तू पेटवतो तर पोलीस त्याला कब्जात घेते, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते आणि पोलिसांनी ती जी काही प्रतिकात्मक बनवलेली वस्तू होती ती का ताब्यात घेतली नाही? पोलिसांना मारलं, त्यांना काही सोडायचं नाही तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचंही समर्थन आम्ही करू। पोलिसांवर हात उचलता येत नाही, पण त्या ठिकाणी पोलीस होते आणि त्या पोलीस असताना त्यांनी त्या प्रतिकारात्मक वस्तूला त्या ठिकाणी आपल्या कब्जात का घेतली नाही? आणि समजा ती घेतली असती अध्यक्ष महाराज तर ही घटना झाली नसती आणि नागपूर सारख्या शहराला, आमचं नागपूर शहर हे शांतप्रिय अध्यक्ष महाराज, मी त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढलेलो, मला माहिती आहे की नागपूर सर्वधर्म समभावाला मानणार आहे। ही पहिल्यांदा घटना झाली अध्यक्ष महाराज, योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री त्या नागपूरचे आहेत आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी घटना जी झाली ती त्या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्याचं बालपण गेलं त्या भागात अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी ह्या पद्धतीची घटना व्हावी, अध्यक्ष महाराज या सभागृहात गृह राज्यमंत्री आहे आणि कोणीच नाही आहे। अरे तुम्ही आहात, मला माहिती आहे, तुम्ही माहिती देणार तिकडे, पण जे काही असते अंतिम आठवड्यामध्ये मंत्री महोदय, जे काही मंत्री महोदय, जे काही पद्धत असते, आपली परंपरा असते, त्या परंपरेला जोपायचंच नसेल आणि पाचवी बहुमतावरच तुम्हाला ढकलून न्यायचं असेल, मी सुधीर भाऊचा अनेक मुद्दे मी दाखवेल इकडे असताना ते काय काय बोलत होते त्यावेळेस, आम्हाला त्या जोरात बोलता येत नाही आणि त्या पद्धतीनं सांगता येणार नाही। पण मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, नागपूरला पेटवण्यामध्ये सरकारच जबाबदार होतं हे मी या ठामपणे या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, ती घटना जी होती त्या घटनेला आपण त्या ठिकाणी थांबवलं असतं, ती जी हिरवी चादर काय असेल त्याचं जे प्रतिकारात्मक त्यांनी तयार केलेली होती, ती प्रतिकारात्मक ती व्यवस्था त्या ठिकाणी पेटवली गेली नसती तर नागपूरला दंगल घडली नसती। हा माझा आरोप नाहीये, ही वस्तुस्थिती मी या ठिकाणी सदनात मी आणतो अध्यक्ष महाराज आणि त्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी या ठिकाणी द्यावं ही या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, एक गोष्ट आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेक आमदार आणि अनेक या सरकारचे सहकारी जे कोणी असतील कार्यकर्ते त्यांना वायप्लस सिक्युरिटी दिली गेलेली आहे। मधल्या काळामध्ये मी पेपरला आणि माध्यमात वाचलं, हे सरकार आल्यानंतर या सरकारने
ज्या आमदारांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली होती ती बंद केली असं सांगितलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाटलं की राज्यात पोलीस कमी आहेत, काही कोणाला थ्रेट नाही, पण त्यावेळेस जे काही घटना झाली मागच्या 2.5 वर्षाच्या पहिले, त्या घटनेमध्ये काही आमदारांना थ्रेट आली असेल, त्यांच्या घरावर हमले व्हायला लागले होते म्हणून दिली होती. पण अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा अजूनपर्यंत अनेक आमदारांना वाय प्लस सिक्युरिटी आहे. एकीकडे जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नाही, पण या आमदारांना कुठली थ्रेट आहे, कुठली थ्रेट आहे आणि कुठल्या कारणाने या आमदारांना आणि त्यांच्या जे पक्षाचे काही नेते आहेत, जे कुठलेही काही नाहीत, त्यांना कुठल्या आधारावर यांनी वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे त्याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या घामाच्या पैशाची या पद्धतीने उधळपट्टी या सरकारला करता येणार नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे की किती या राज्यातल्या आमदारांना वाय प्लस सिक्युरिटी आहे, यांच्या पक्षाच्या नेत्यांना आहे आणि कुठल्या आधारावर आहे आणि कशासाठी आहे, त्याची कारण काय, काय थ्रेट आहे, हे थ्रेट त्यांनी आम्हाला सांगितली पाहिजे आणि कशासाठी उद्धटपट्टी चालली त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. नाही, कोणी असो XYZ. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मला आठवतं अध्यक्ष महाराज की हे सरकार आल्या नागपूरच्या अधिवेशनाच्या काळातला तो काळ होता अध्यक्ष. पहिल्या दिवशीपासून आम्ही तो विषय लावून घेतला अध्यक्ष महाराज, बीड आणि परभणीचा. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात उत्तर दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सोमनाथ सूर्यवंशीचं उत्तर देत असताना सांगितलं की त्याला दम्याचा त्रास होता आणि दम्याच्या त्रासामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज, परवा आपल्याला जे चौकशीच्या अंती आपल्याला जो रिपोर्ट आला तो अध्यक्ष महाराज, त्या रिपोर्टामध्ये आपल्याला त्याच्यात स्पष्ट आलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा त्याला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांनी सर्रास त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला आणि आता जो रिपोर्ट येतो आहे तो रिपोर्ट समजा त्याच्या मारण्यामुळे झाला असेल, पोलीस कोम्बिंगमुळे झाला असेल, तर अध्यक्ष महाराज त्या पोलिसांवर काय कारवाई केली, कोणाचे आदेश होते? मुंबईमधल्या बसलेल्या डीजी ऑफिस मधून आदेश होते की मंत्र्यांकडून आदेश होते? त्याचं उत्तर पण मिळालं पाहिजे. एका मागासवर्गीय मुलाचा मृत्यू होणं, लॉच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होणं, त्याला जबाबदार सरकार नाही अध्यक्ष महाराज. सरकारने उत्तर द्यायचं नाही त्याचं. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. सत्ता पक्षाचे आमदार सांगतात की अशा पद्धतीचा अंतिम आठवडा प्रस्ताव येतोय. जनभावना या ठिकाणी आम्ही अंतिम आठवड्यातून मांडलेल्या आहेत अध्यक्ष महाराज. हे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आहेत. त्याची यादा थट्टा करायची असेल तर करू द्या पाशवी बहुमताच्या आधारावर, पण वास्तविकता याच्यामधली हीच अध्यक्ष महाराज. हा जनतेच्या भावनेचा अंतिम आठवडा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मग संतोष देशमुखांचा प्रश्न असो, सोमनाथ सूर्यवंशीचा असो, त्याचा खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी करतोय.